MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांचं स्वागत. राज्यघटना हा विषय तर यशाची गुरुकिल्ली आहे, नाही का? आणि त्यातही संविधान सभेच्या समित्या यावर तर हमखास प्रश्न येतो. आज आपण याच महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत, जेणेकरून परीक्षेमधले आपले हक्काचे मार्क्स पक्के होतील. पण अनेकदा काय होतं, इतक्या सगळ्या समित्या, त्यांचे अध्यक्ष, त्यांची नावं, हे सगळं लक्षात ठेवायला खूप अवघड जातं. सगळा गोंधळ उडून जातो. पण काळजी करू नका. आज आपण काही सोप्या पद्धतींनी आणि व्यवस्थित मांडणीतून हा सगळा गुंता सोडवणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊ ऐका. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण सुरुवातीला घटनेचा पाया कसा रचला गेला हे समजून घेऊ. त्यानंतर मुख्य समित्या आणि उपसमित्यांची माहिती घेऊ. मग येथील परीक्षेसाठीचे काही खास महत्त्वाचे मुद्दे आणि शेवटी काही सराव प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला टप्पा आहे घटनेची पायाभरणी. विचार करा, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतासाठी एक सर्वसमावेशक संविधान बनवणं हे किती मोठं काम असेल. हे एक प्रचंड आव्हान होतं आणि त्यासाठी एका मजबूत संस्थेची गरज होती. आणि ती संस्था होती संविधान सभा. ही गोष्ट सुरू होते 1934 साली, जेव्हा M.N. रॉय यांनी पहिल्यांदा संविधान सभेची कल्पना मांडली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1935 मध्ये काँग्रेसने ही मागणी अधिकृतरित्या उचलून धरली. अखेर 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली आणि मग 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार निवडणुका झाल्या आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला, 9 डिसेंबर 1946, ज्या दिवशी आपल्या संविधान सभेची पहिली बैठक झाली. एक महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीला संविधान सभेची सदस्य संख्या होती 389. पण मग 1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि काही सदस्य पाकिस्तानमध्ये गेले. त्यामुळे आपल्या संविधान सभेची सदस्य संख्या कमी होऊन 299 इतकी झाली. हा आकडा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता बघा, एवढ्या मोठ्या देशाची घटना बनवायची म्हणजे काम प्रचंड होतं. हे काम सोपं करण्यासाठी आणि प्रत्येक विषयाला योग्य न्याय देण्यासाठी संविधान सभेने कामाची विभागणी केली. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या बनवल्या. खरं तर याच समित्या घटना निर्मितीच्या प्रक्रियेचे मुख्य आधारस्तंभ होत्या. आता इथे नीट लक्ष द्या, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती सांगतो. जिथे संघ किंवा युनियन हा शब्द येईल, तिथे जवाहरलाल नेहरू यांचं नाव लक्षात ठेवा. प्रांत आणि मूलभूत हक्क हे महत्त्वाचे विषय सरदार पटेलांनी हाताळले. सभेचं कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी म्हणजेच नियम आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि सर्वात महत्त्वाची, घटनेला अंतिम रूप देणारी मसुदा समिती, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. आहे की नाही सोपं? सगळ्या समित्यांमध्ये मसुदा समितीचं काम सर्वात महत्त्वाचं होतं. 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या या समितीनेच इतर सर्व समित्यांच्या अहवालांचा अभ्यास करून आपल्या राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार केला. आणि या महान कार्याचं नेतृत्व केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणूनच तर त्यांना भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार असं म्हटलं जातं. आता या प्रमुख समित्या तर होत्याच, पण काही विषय इतके मोठे आणि संवेदनशील होते की त्यांच्या सखोल अभ्यासासाठी काही खास उपसमित्यांचीही नेमणूक करण्यात आली. ह्या उपसमित्यांनी मुख्य समित्यांना त्यांच्या कामात खूप मोलाची मदत केली. उदाहरणार्थ, सरदार पटेलांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी सल्लागार समिती होती. या समितीच्या कामात मदत करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपसमित्या होत्या, जसं की मूलभूत हक्कांसाठी J.B. कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती होती, तर अल्पसंख्याकांच्या विषयासाठी H.C. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी. आयोगाला ही नावं सुद्धा खूप आवडतात, त्यामुळे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, आता काही फॅक्ट्सवर फटाफट नजर टाकूया. हे असे मुद्दे आहेत ज्यावर परीक्षेत थेट वन लाइनर प्रश्न विचारले जातात. हे मुद्दे तर आपल्या नोट्समध्ये असायलाच हवेत. सभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. नंतर कायमस्वरूपी अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते B.N. राव. पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 रोजी आणि मसुदा समितीची स्थापना झाली 29 ऑगस्ट 1947 रोजी. या तारखा आणि नावं म्हणजे आपले हक्काचे मार्क्स आहेत. चला, तर आत्तापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. आता वेळ आहे आपण जे शिकलो ते तपासून बघण्याची. तुमच्यासमोर काही प्रश्न येतील, अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आहे,
भारतीय संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? पर्याय आहेत: ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. डॉक्टर बी. आर. आंबेडकर, सी. बी. एन. राव आणि डी. जवाहरलाल नेहरू. काय वाटतंय? ज्यांनी बी. एन. राव हे उत्तर निवडलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. बी. एन. राव हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायदेतज्ञ होते आणि विशेष म्हणजे त्यांनी या कामासाठी कोणताही मोबदला घेतला नव्हता. पुढचा प्रश्न: खालीलपैकी कोण मसुदा समितीचे अध्यक्ष होते? मला खात्री आहे की ह्याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती असणार आहे. अगदी बरोबर. उत्तर आहे बी. डॉक्टर बी. आर. आंबेडकर. तेच होते आपल्या भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार. आणि हा शेवटचा सराव प्रश्न: संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. आणि याचं अचूक उत्तर आहे सी. 9 डिसेंबर 1946. याच दिवशी स्वतंत्र भारताच्या संविधानाची पायाभरणी झाली होती. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की आपल्या घटनाकारांनी किती दूरदृष्टीने आणि अपार कष्टाने या देशाची घटना तयार केली. त्यांनी फक्त एक कायद्याचं पुस्तक नाही, तर एका महान राष्ट्राच्या स्वप्नांना एका दस्तऐवजात गुंफलं. खुद्द संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानाबद्दल जे म्हटले ते खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणाले होते, डॉक्टर आंबेडकरांना मसुदा समितीवर घेणे आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडणे यापेक्षा चांगलं काम आम्ही कधीच केलं नाही. ह्या एका वाक्यातूनच डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याची महानता आपल्या लक्षात येते. आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो: ज्या समर्पणाने आपल्या घटनाकारांनी अनेक अडचणींवर मात करून देशाचा मजबूत पाया रचला, त्याच समर्पणाने आपल्याला आपल्या अभ्यासातील अडचणींवर मात करून यशाचा पाया रचायचा आहे. यश नक्कीच मिळेल. आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.